अंगणवाडीमध्ये लहान मुलांना दिला जाणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार एका अंगणवाडी सेविकेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून केली होती. अंगणवाडीमध्ये दिला जाणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा असून पांढरा वाटाणा आणि भरडा कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्यांनंतरही शिजत नाही, असं त्या अंगणवाडी सेविकेने व्हिडिओमध्ये सांगितलं. सर्वप्रथम माझ्या सर्व अंगणवाडी ताईंना माझा नमस्कार. तर आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की खूप दिवसापासून असते मनात कुठंतरी टोचत होतं, रुजत होतं, नाही हे कुठंतरी थांबलं पाहिजे, म्हणून मी आज हा व्हिडिओ करत आहे. खरं तर आमच्या अंगणवाडीच्या मुलांना येणारा फेडरेशनचा पूरक पोषण आहार, मग त्यामध्ये भरडा आहे, साखर आहे, वाटाणा आहे, मूग डाळ आहे, तांदूळ आहे, हळद, मीठ, मिरची, तेल असा हा कच्चा माल येत असतो. तर सगळ्यात महत्वाचं मला सांगायचंय की त्या आहारात येणारा हा पांढरा वाटाणा, हे बघा. आता तुम्हाला हा वाटाणा शिजलेला आहे का कच्चा आहे हे तुम्हीच ओळखून दाखवा. तुम्हाला वाटत असेल हा वाटाणा कच्चा आहे, पण हा वाटाणा कच्चा नाही, हा वाटाणा शिजलेला आहे. तर मुलांच्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये जर दुसऱ्या दिवशी जर उसळ असेल ना, तर आम्ही काय करतो, हा वाटाणा आदल्या दिवशी भिजत घालतो आणि दुसऱ्या दिवशी 9 ते 10 शिट्ट्या घेतो. 9 ते 10 तरी वाटाणा शिजला जात नाही. हे बघा, हे बघा, हे बघा, किती पण दाबला तरी वाटाणा येतच नाही. सगळा वाटाणा तसंच आहे. थोडा थंड झाले की वाटाणा एकदम कच्चा होऊन जातो. हे बघा. आणि मग अशा वाटाण्याने मुलं काय करतात, पोट दुखवतात. मग तुम्ही सांगा, जर असा आम्ही मुलांना आहार खाऊ घालायचं का? तुम्ही सांगा. अक्षरशः मुलं हा वाटाणा खायला कंटाळा करतात, नको म्हणतात ही मुलं. एकतर आधीच 4-4 महिन्यांचा हा माल येऊन अंगणवाडीत पडलाय. मग तो आम्ही त्याची नीट निगराणी ठेवायची, साठवायचा, नीट व्यवस्थित नीट करायचं, ठीक आहे, मान्य आहे. पण जर मुलं जर हा वाटाणा खातच नाही, तर आम्ही त्या वाटाण्याचं काय करू? तुम्हीच सांगा. वाटाण्यासारखंच या भरड्याचं आहे. हे बघा, अक्षरशः हा भरडा आहे ना, 5 ते 6 शिट्ट्या घेतल्या ना तरी हा भरडा ना आहे तसंच आहे. फक्त याच्यात जी साखर टाकतो ना त्याचं पाणी होतं. भरडा अजिबात शिजला जात नाही. मग त्याच्यात तुम्ही किती पण तेल टाका आणि किती काय पण करा, अजिबात भरडा शिजला जात नाही. अक्षरशः म्हणजे मुलं आहे ना, हे लापशी आणि उसळ खाण्यास नकोच म्हणतात, एकदम असं खायला कंटाळा करतात. मला सांगा, जर हा वाटाणा शिजत नाही, भरडा लापशी व्यवस्थित होत नाही, तुम्ही तरी तुमच्या मुलांना असा आहार खाऊ घालान का? तर आम्ही रोज मुलांना असा आहार खाऊ घालतोय. आता त्यात आमचं पण नाही विलाज आहे, पण म्हणजे ते मला असं खूप सारखं मुलांना असं ते खाऊ घालायचं, असं कुठं तरी ते मनाला असं खूप खटकायचं. नाही, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. मला शासनाला एकच विनंती आहे की जो तुम्ही आम्हाला फेडरेशनचा आहार देताय ना, तो थोडा द्या, पण चांगल्या प्रतीचा द्या, चांगल्या दर्जाचा द्या. असं हा निकृष्ट दर्जाचा माल नका देऊ आमच्या मुलांना. ह्या निकृष्ट दर्जाच्या आहाराने ना अक्षरशः मुलांची वजनं कमी होतात, वाढण्याऐवजी मुलांची वजनं कमी होतात. त्यामुळे कुपोषण वाढतं. आणि आम्ही मुलांवर एवढं लक्ष देतो, आम्ही आमच्या अंगणवाडीतल्या मुलांना ना आमच्या स्वतःच्या मुलांसारखं जपतो. आणि तुम्ही जर आम्हाला जर हा न शिजणारा वाटाणा, न शिजणारी लापशी, भरडा देताय, सांगा ना बरं. ह्या लापशीच्या भरड्याचं प्रमाण असे, 1 किलो लापशीला जर पावशेर साखर, ती लापशी गोड होईल का हो? असं तुम्ही प्रमाण ठरवून आम्हाला दिलेलं आहे. अक्षरशः लापशी गोड होत नाही आणि मुलं खात नाही. म्हणून म्हणजे मला एक शासनाला सांगायचंय आणि आपल्या अन्न भेसळ प्रशासनाचे आयुक्त अधिकारी तुकाराम मुंडे साहेब, त्यांना पण माझी खूप कळकळीची विनंती. तुम्ही आतापर्यंत जिथं जिथं अन्न भेसळ आहे तिथं तिथं तुम्ही छापे टाकले, कारवाई केली, चांगली गोष्ट आहे. पण आमच्या ह्या अंगणवाडीच्या येणाऱ्या ना या निकृष्ट दर्जाच्या आहारावरती ना खरंच तुम्ही प्रतिबंध करा. म्हणजे हार नकोच आहे आमच्या मुलांना, नाही खाऊ घालूशी वाटत.
अक्षरशः मुलं कंटाळतात आहार खाण्यासाठी. अहो, आमची छोटी छोटी मुलं एक आशेने अंगणवाडीत येत असतात, काहीतरी गोड खायला मिळेल, काहीतरी खाऊ चांगला मिळेल, ह्या आशेने मुलं येतात शाळेत. आणि तुम्ही जर आम्हाला असा न शिजणारा वाटाणा, न शिजणारी लापशी देताय आणि आम्ही ती मुलांना खाऊ घालायची, कितपत योग्य वाटते? तर खरंच आपले अन्न भेसळ प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेब, मला खरंच तुम्हाला एक सांगायचंय की तुम्ही आमच्या अंगणवाडीत येणारा हा माल आहे ना, खरंच बंद करा. नकोय असा निकृष्ट दर्जाचा माल, थोडा द्या पण चांगला द्या. आमच्या मुलांच्या आहाराच्या बाबतीत तरी आमच्या मुलांशी असं खेळ खेळू नका. तर माझ्या अंगणवाडीच्या ताईंना पण माझा एक कळकळीचा निरोप आहे की तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपले तुकाराम मुंडे साहेब यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचा आहार मिळेल याची विनंती करा. अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आता त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता विरोधक आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. जय शिवराय. आंबेगाव तालुक्यातल्या एका अंगणवाडी सेविकेने रेश्मा पारधी यांनी शालेय पोषण आहाराच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. खरं तर ही निलंबनाची कारवाई निषेधार्ह आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे आणि अशी कारवाई करणाऱ्यांनी आधी 11 शिट्ट्या देऊन जे हरभरे, वाटाणे आणि काबुली चणे शिजत नाहीत ना ते आधी खाऊन दाखवावे. म्हणजे कदाचित कागदी घोड्यांच्या मते, कागदपत्रांच्या मते या अंगणवाडी सेविकेचा, या भगिनीचा मार्ग चुकला असेल, पण तिचा हेतू काय होता हा जास्त महत्वाचा आहे. या संपूर्ण शालेय पोषण आहाराची खरेदी राज्य स्तरावर केली जाते आणि त्यामुळं या भगिनीवर कारवाई करण्याआधी हे जे कोणी ठेकेदार आहेत, हे जे कोणी पुरवठादार, कंत्राटदार आहेत, ते पुरवठादार, कंत्राटदार आणि या शालेय पोषण आहाराच्या साहित्याच्या गुणवत्तेची तपासणी करणारे अधिकारी यांच्यावर आधी कारवाई करण्यात यावी अशी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो. आणि मग त्यानंतर हे जे काही शिस्तभंग आणि इतर जे कागदी घोडे आहेत हे त्यानंतर नाचवावेत अशी माझी कळकळीची विनंती आहे. कारण काल सुद्धा जुन्नर तालुक्यामध्ये काळवाडी इथल्या शाळेच्या पोषण आहाराच्या संदर्भात तक्रारी होत्या. शालेय शिक्षण समितीची बैठक सुरू होती आणि जेव्हा माल सप्लाय करणारा टेम्पो तिथे आला तेव्हा ग्रामस्थांनी या टेम्पोतल्या साहित्याची तपासणी केली. त्यातली हळद आणि मिरची पावडर यामध्ये भेसळ असल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं आणि ग्रामस्थांनी अजूनही तो टेम्पो पकडून ठेवलेला आहे. जर राज्यात ठिकठिकाणी या गोष्टी होत असतील तर नेमकं या भ्रष्टाचाराला कोण पाठीशी घालतंय, याच्यात कुणाचे नेमके हात गुंतलेले आहेत, कुणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत याची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सखोल चौकशी करावी. कारण जर देशाच्या भविष्याशी, या लेकरांच्या आरोग्याशी खेळून 4 पैसे काळ्या मार्गाने कमवण्याचा जर या ठेकेदारांचा किंवा यामध्ये जे गुणवत्ता तपासणारे अधिकारी आहेत त्यांचं दुर्लक्ष होत असेल तर माणूस म्हणून घ्यायला आपण कितपत पात्र आहोत याचा विचार करण्याची गरज आलेली आहे. या भगिनीच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. त्यामुळे तिच्यावरची निलंबनाची कारवाई मागे घेऊन उलट तिचा सत्कार करण्यात यावा, कारण तिने एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराला वाचा फोडलेली आहे. आणि जर या पद्धतीनं आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला तर मग या विषयात सुद्धा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण जातीनं यामध्ये लक्ष घालावं आणि यामधले हे जे कोणी कंत्राटदार आहेत आणि हे जे कोणी संबंधित अधिकारी आहेत यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार म्हणून देण्यात येणारा वटाणा आणि भरडा शिजत नसल्याची तक्रार करणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांचं कौतुक करण्याऐवजी त्यांचंच निलंबन करण्याचा तुघलकी निर्णय या सरकारने घेतला. चोर सोडून संन्याशाला फाशी देणारं वा रे सरकार. व्यवस्था सुधारण्याऐवजी सत्य बोलणाऱ्याचा गळा दाबून सरकार काय लपवतंय? अंगणवाडीतील बालकांच्या ताटातही आडवा हात मारणाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत सरकारने दाखवावी.
गैरप्रकारावर आवाज उठवला तर कारवाई करू हा मेसेज या सरकारला या कारवाईतून द्यायचा आहे का? तातडीने रेश्मा पारधी यांचं निलंबन रद्द करून निकृष्ट पोषण आहार पुरवणाऱ्यांची पुढील 10 दिवसात चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आता सरकारमधील आमदार आणि मंत्री या संपूर्ण प्रकरणावर काय प्रतिक्रिया देणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.